यहोवा तुझा देव याची तू आठवण ठेव, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. अनुवाद अध्याय 8 ओवी 11 ते 20. यहोवा देव मोशेला सावध राहण्याची आज्ञा करतो. ज्या आज्ञा व नियम मी तुला आज आज्ञापिले आहेत ते पाळण्याचे इस्रायल लोकांनी विसरू नये. कदाचित ते खाऊन तृप्त झाल्यावर आणि आपण चांगली घरे बांधून त्यात वस्ती केल्यावर आणि आपली सर्व खिल्लारे व आपले कळप बहुतपट झाल्यावर आणि आपल्याकडे सोने व रुपे बहुतपट झाल्यावर आणि असे जे सर्व आपल्याकडे आहे ते बहुतपट झाल्यावर आपले हृदय उन्मत्त होऊ देऊ नको. आणि यहोवा आपला देव याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून दासाच्या घरांतून कसे बाहेर काढून आणले त्याला तू विसरू नकोस. त्यांना आणताना मोठ्या भयंकर रणांतून, आगेसाप व विंचू व पाणी नसलेल्या शुष्क भूमी यांतून नेले. यहोवा देवाने तुमच्यासाठी गारेच्या खडकांतून पाणी काढले. जो मान्ना इस्रायलच्या पूर्वजांना ठाऊक नव्हता तो यहोवा देवाने इस्रायल लोकांना रणात खाऊ घातला. यासाठी आपण नम्र व्हावे. यहोवा देवाला काहीही करणे अशक्य नाही हे आपण जाणून यहोवा देव आपले बरे करण्यासाठी आपली परीक्षा पाहतो. कदाचित आपण आपल्या हृदयात म्हणू की आमच्या शक्तीने व आमच्या हाताच्या बळाने ही संपत्ती आपणासाठी मिळवली आहे. तर यहोवा आमचा देव याची आठवण ठेवावी, कारण संपत्ती मिळवायला आपणाला शक्ती देणारा तोच यहोवा देव आहे. अशासाठी की यहोवा देवाने आपला करार इस्रायलच्या पूर्वजांशी शपथ वाहून केलेला आहे तो त्यांनी आजही स्थापावा. आणि असे होईल की यहोवा आपला देव याला जर तुम्ही विसराल तर दुसऱ्या या देवाच्या पाठीमागे चालून त्याची सेवा कराल व त्याच्या पाया पडाल तर आज तुमच्या विरुद्ध साक्ष देतो की यहोवा देव म्हणतो, खचितच तुमचा नाश होईल. यहोवा देवाची पहिली आज्ञा, ज्याने तुम्हाला मिस्र देशांतून बाहेर काढले, त्या एकच यहोवा देवाला भस आणि मूर्तिपूजा करू नको. तरी आपण संतांच्या मूर्त्या करून त्याला भसतो व नव्याने करतो. ही मूर्तिपूजा आहे याचा विचार व्हायला पाहिजे की ज्यामुळे बरेचसे ख्रिश्चनजन आजारात आहेत. त्यांतून त्याला मुक्ती फक्त यहोवा देवच देऊ शकतो, कारण त्यांना सैतानाने जखडले आहे. आणि यहोवा देव म्हणतो, तुम्ही माझी वाणी ऐकली नाही तर जशी जी राष्ट्रे मला मानित नाहीत त्यांना मी आपल्यापुढून नाहीसे करतो, त्याप्रमाणे आपलाही यहोवा देव नाश करेल. म्हणून आपण फक्त बायबल काय म्हणते ते सुद्धा पंडिता रमाबाईच्या बायबलप्रमाणे, कारण ख्रिस्त सभेच्या बायबलमध्ये 15 अध्याय अधिक जोडलेले आहेत व यहोवा देवाचे नाव कुठेही लिहिलेले नाही. त्यामुळे त्याची स्तुती आराधना कोणीही करीत नाही. तसेच ते कोणी भाषांतरित केले व कुठून केले हे नमूद केलेले नाही व त्यांची नावेही नाहीत. प्रकटीकरण अध्याय 22 ओवी 18-19. येशू ख्रिस्त योहानाला सांगतो, तर जो या बायबलमधील भविष्यवाद्याची वचने ऐकतो त्या प्रत्येकाला मी साक्ष देतो की जर कोणी त्यांना आणखी काही जोडील तर यहोवा देव या बायबलमध्ये लिहिलेला पिढा त्याला जोडील. आणि जर कोणी या भविष्यवाद्याच्या बायबलमधील वचनांतून काही काढील तर यहोवा देव जीवनाच्या झाडापासून व पवित्र नगरांतून आणि या बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींतून त्याचा वाटा काढेल. म्हणून आपण पंडिता रमाबाईचेच बायबल वापरावे, म्हणजे आपल्याला पिढा लागणार नाही. आणि यहोवा देवाच्या अभिवचनाप्रमाणे तो आपल्याला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देणार नाही. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर. प्रेज गॉड. हालेलुया.